नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. कसरेवाडी तालुका माळशिरस येथील मारुती मल्हारी सर्जे यांना अनुसया व शेवंताबाई 2 बायका असे शेतकरी कुटुंब. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती. त्यांना रुक्मिणी रामचंद्र लवटे, विठ्ठल मारुती सर्जे, ज्ञानेश्वर मारुती सर्जे, रामकृष्ण मारुती सर्जे, अंजना विष्णू कसरे, सिंधुताई योगराज कसरे, हरिदास मारुती सर्जे, रमेश मारुती सर्जे, इंदुबाई हिंदुराव काळे, शोभा ज्ञानदेव देवकते, हनुमंत मारुती सर्जे अशी अपत्ये आहेत. त्यांची एकत्र कुटुंब पद्धती पण काळानुसार वेगवेगळे झाले आहेत. त्यापैकी विठ्ठल मारुती सर्जे यांचा विवाह कचरेवाडी गावचे सरपंच नवनाथ कसरे यांच्या भगिनी संगीता यांच्याशी 1979 साली विवाह झाला. त्यांना मुलगा बाजीराव विठ्ठल सर्जे व राणी संतोष कसरे कसरेवाडी, रेश्मा नामदेव लांडगे जाधववाडी, वर्षा तात्यासाहेब बोरकर विजोरी अशा 3 मुले आहेत. बाजीराव सर्जे यांचा अण्णासाहेब ज्ञानोबा बर्वे राहणार तांबवे यांची कन्या अर्चना यांच्याशी विवाह झाला. बाजीराव व अर्चना यांना वैष्णवी 1 मुलगी व श्रावण व युवराज अशी 2 मुले आहेत. सर्जे परिवार वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय करून पूरक व्यवसाय खिलार गाय, जर्सी गाय, मेंढी पालन आणि कोंबड्या पालन करून अतिशय सधन शेतकरी कुटुंब आहे. कचरेवाडी गावामध्ये सर्जे परिवार सुसंस्कृत व संस्कारित परिवार आहे. सर्जे परिवार यांनी देशी गायीचे संगोपन अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. देशी गायीसाठी स्वतंत्र गोठ्याची व्यवस्था केली आहे. गायींना सारा खाता यावा व स्वच्छ पाणी पिता यावे यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पाण्याची व चाऱ्याची व्यवस्था केली आहे. जर्सी गायींसाठी मुक्त गोठा केला आहे. त्यामध्ये जर्सी गायी मोकळ्या मनाने हिंडून फिरून खात असतात. ऊन, वारा आणि पाऊस यापासून संरक्षण व्हावे यासाठी पत्र्याचे शेड उभा केले आहे. त्यामध्ये गायी मोकळ्या मनाने वावरत असतात. सुसज्ज असा मुक्त गोठा व स्वच्छता पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर युवराज मेंढी फार्म उभारला आहे. त्यामध्ये माडगाळ जातीच्या मेंढ्या सांभाळल्या आहेत. मेंढ्यांची तब्येत सुद्धा धष्टपुष्ट आहे. त्यामुळे प्रजनन क्षमता वाढून उत्पन्नामध्ये भर पडत असते. मेंढ्यांना सुद्धा स्वतंत्र शेड उभारले आहे. लहान पिल्लं असणाऱ्या मेंढ्या सुद्धा स्वतंत्र ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था केली आहे. शेतीला व जनावरांना पाण्याची सहज उपलब्धता व्हावी यासाठी 1.25 एकरामध्ये शेततळे उभारले आहे. शेततळे पाहिल्यानंतर स्विमिंग टँक असावा अशा पद्धतीने शेततळ्याची रचना घराच्याच बाजूला केली आहे. सर्जे परिवाराने खिलार जतन व संगोपन व्हावे यासाठी वैष्णवी खिलार फार्म उभारला आहे. स्वतः देशी गायींचे पालन करून त्यांनी 2 जाती मोठ्या मापाचा जातीवंत गरम रक्ताचा कोसा खिलार वळून नैसर्गिक रेतनसाठी उपलब्ध ठेवत असतात. अनेक शेतकरी आपल्या गायी सर्जे परिवार यांच्या बैलाकडे घेऊन येत असतात. त्यामुळे खिलार जातीची पैदास वाढत आहे. खिलार गायी यांच्याकडे बारकाईने लक्ष देत असतात. त्यांच्याकडे 28 वर्ष असणारी गायी वयोवृद्ध होऊन देवाघरी गेली आहे. सदरच्या गायीचा अंत्यविधी सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी केला आहे. असे सर्जे परिवार यांच्या वैष्णवी खिलार फार्म व युवराज मेंढी फार्म या ठिकाणी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांनी भेट देऊन सदरच्या प्रत्येक गोष्टींचे अवलोकन करून सर्जे परिवार यांच्याशी सुसंवाद साधला आहे. तर आपण प्रत्यक्षच पाहू सर्जे परिवार यांच्याशी मनमोकळेपणाने व दिलखुलास चर्चेतून परिवाराची यशोगाथा. आज आपण तिरवंडीमध्ये आलेलो आहे. कचरेवाडी तिरवंडी रोडवर आहे कचरेवाडी, आणि या ठिकाणी आपण पाहतोय की हे सर्जे परिवार आहे. आणि या परिवारामध्ये आपण त्यांचा खऱ्या अर्थानं हे शेतकरी कुटुंब आहे. परंतु शेतकरी कुटुंब जरी असलं तरी हे आदर्श शेतकरी कुटुंब आहे. तर आपण त्या परिवारांकडूनच जाणून घेऊया की नेमकं ते कशा पद्धतीनं शेती करतात आणि त्यांचे दुय्यम व्यवसाय काय आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तुमचं नाव काय? विठ्ठल मारुती सर्जे. बरं, हे तुमची आता ही शेती जी आहे हे वडिलोपार्जित आहे का कसं आहे? वडिलोपार्जित. किती एकर साधारण क्षेत्र होतं? 10 एकर. किती भाऊ होता तुम्ही? 6 जण. आता तुम्हाला किती आली त्यातली? 10 एकर आली मला. तुम्हाला आली ना, बाकीच्यांना हिंदी. एकर बाकी सगळी टोटल. बरं बरं बरं. किती मुलं तुम्हाला काय? 1 मुलगा आणि मुली? 3. मुलींची लग्न वगैरे झाली? झाली. कुठं दिल्या काय? एक इथं गावातच दिली कचरेवाडीतच, एक विजुरीत दिली आणि एक जाधववाडीत दिली. तर आता मला सांगा, हे शेती करीत असताना या पाण्याची काय सोय आहे? पाण्यात शेततळ बनवलंय. बागत नव्हतं, पुरत नव्हतं म्हणून शेततळ बनवून त्याला जोडधंदा केला. आता हे तुमच्या इथं बरेच गुरं मेंढरं काय, म्हणजे ह्याच्यातून कसं तुम्ही उदरनिर्वाहासाठी सगळंच करतो ना आम्ही. बाबा जोडधंदा म्हणून शेतीला, म्हणजे असं शेती समजा सकाळ संध्याकाळ जनावरांना, पुन्हा उरलेला वेळ शेतीसाठी. आता काय तुमच्याकडे आहे ते जनावर काय आहे? आता जर्सी आहे त्या 20-25, देशी गाय आहेत 10-11, गीर आहेत 2-4.
वासरं आहेत त्यांची देशी गायांची, बैल आहे वळवे, बरे- मेंढरं आहे ती. मुक्त गोटा दिसतोय, म्हणजे कशी संकल्पना आहे काय? सुटसुटीत जरा शॉर्टमध्ये करता यावं आपल्याला, किंवा सुटेबल, किंवा आपल्याला थोडं त्यातनं सुख मिळावं म्हणून असं मुक्त गोटा. म्हणजे सारखं जे 24 तास अपदत राहायची सोड बांध करत, ती एकदा सकाळी सोडून दिली की संध्याकाळीच बांधायची. बरं, या मुक्त गोट्यामुळं गुरांना म्हणजे चाऱ्याचा नाश वगैरे असं होतं? नाही नाही, अजिबात नासधूस होत नाही. तेवढ्या मापातच चारा घालतो त्यांना, जेवढा गरजेपुरता लागतोय पोट भरायपुरता तेवढाच त्यांना वापरतोय. पण आता हे तुम्ही शेतकरी म्हणजे सदन शेतकऱ्यांच्या मध्ये मोडताय, कारण तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे, गाड्या आहे, 4 चाकी आहे, त्या म्हणजे खरंच शेती परवडते? परवडते की शेती, केली तर परवडते, नाही केली तर परवडत नाही. म्हणजे तुमची जी आता काय 10 एकर जी काय 11 एकर आहे त्यात सगळं बागायत आहे का काय सगळं पडा? बागायतच आहे. बरं, सुरुवातीला कशी होती शेती खरं? सुरुवातीला नव्हती शेती, ज्वारी म्हणजे ज्वारीचं जे एक पीक असायचं ज्यावेळेला वेगळं राहिलं त्यावेळेला. पण आता वेगळं राहिल्यामुळे डेव्हलप प्रत्येकानेच आपापल्या मार्गाने केले. मग कोणाचं जास्त असेल, कोणाचं कमी असेल, म्हणजे आबदने त्याच्या आबदनेनुसार, जे त्याच्या कवतीनुसार ज्यांनी त्यांनी डेव्हलप बऱ्यापैकी केलेलं आहे. म्हणजे तुम्ही समाधानी आहेत? हो. तुमचं नाव सांगा. संगीता विठ्ठल सरजे, बरं, तुमचं माहेर कुठलं? कचरेवाडी. कचरेवाडीतलं? हां. तिकडलं काय नाव? कचरे. कचरे आहेत का? बरं, मला सांगा. नवनाथ कचरेची बहीण आहे मी. असं आहे काय? मला सांगा, आता हे तुमचं ज्यावेळेस खरं लग्न झालं, आता हे त्यावेळेस एकत्र कुटुंब होतं, किती होते दीर वगैरे सगळे घरात माणसं? 6 जण आहेत ते भाऊ. 6 भाऊ आणि ननंदा वगैरे काय? नंदा 5 आहे ते. 5 ननंदा? हो. असं लय मोठं कुटुंब हो, होतं. लय मोठं मग कुटुंब त्यावेळेस कशी परिस्थिती होती? एकत्र कुटुंब होतं का कसं होतं काय? होते शिपले साधारणच. तुम्ही थोरलाय ना सगळ्यात? थोरले. मग हे आता ही बाकीची सगळे तुमच्या जावा ही त्या, मग त्या एकत्र कटकटी वगैरे अशा काय व्हायच्या का? नव्हतं काय होत. मग तुमच्या सासूबाई वगैरे कधी वारले त्या काय? आता 2 वर्ष झालं. मग सासूबाईचा काय अनुभव खरं तुम्हाला? चांगल्या होत्या. असं आहे का? हां. दोघी होत्या ते, आता एक वारलेल्या 7-8 वर्ष झाली आणि एक आता वारले ते 3 वर्ष झाली. आणि सासरे वारून? त्यांना 15-16 वर्ष झाली असते. बरं बरं बरं. आता हे तुम्ही खरं तुमचा गावच हे आहे आणि दिलंय बी तुम्हाला हितच दिलंय. हो. सासर माहेर एक आहे. खरं कसं वाटतंय तुम्हाला खरं? आता हे सगळा ऐका, तुमच्या घरी पण शेती वगैरे असणार, हो हो हाय की. राजकारणात बी आहे, तुमचे बंधू होते ते. 100 एकर शेती आहे माझ्या भावाला. 100 एकर शेती? 100 एकर वडिलाची शेती. आणि त्या अशा शेतकरी कुटुंबामधनं शेतकरी कुटुंबात आलाय तुम्ही, म्हणजे दिलेलं आहे तुम्हाला. आता हे तुम्हाला ह्या शेतीमध्ये माहेरच्या आणि हिकडल्या सासरच्या शेतीत काय फरक वाटतोय का खरं? नाही काय वाटत, समाधान आहे सगळं. सगळीकडे समाधान आहे. मग तुम्ही एक काय सांगताल खरं महिलांना, शेतकरी महिलांसाठी म्हणून? काय कष्ट करायचं, काम करून चांगलं राहायचं. दिवसेंदिवस जी आहे ही शेती खरं चांगली व्हायला लागलेली आहे. हो. त्यामुळं तुम्ही आता रानात काय फळबागा वगैरे लावाय डोक्यात आहे का? हाय की डाळिंब लावायचं डोक्यात हाय की. आहे का? आणून ठेवली ती रोपं. पहिलं पण होतं. पहिलं बी होतं पण ते तेल्यामुळे गेल्यामुळे ती मोडले ना, आता आणले ती दुसरी रोप. म्हणजे तुम्ही शेतकरी कुटुंबात न आलेला आहे आणि शेतकरी कुटुंबात तुम्हाला दिलंय, तरी सुद्धा तुम्ही समाधानी आहे वडिलांवर, भावांवर हो सुद्धा? हाय हाय समाधान. तुमचं नाव? माझं नाव बाजीराव विठ्ठल सरजे, राहणार कचरेवाडी, तालुका माळशिरस. तुमचं शिक्षण काय झालंय? माझं BA झाले इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स? बरं, अर्थ विषय असताना सुद्धा तुम्ही शेती करताय, म्हणजे काय करे ह्याच्या पाठीमागचं? शेती करतोय म्हणजे कसं आहे, म्हणजे शेतीशिवाय कशात भागत नाही. बाहेर दुसऱ्याही नोकरी करण्यापेक्षा स्वतःची शेती केलेली कधीही चांगली. आणि शेतीत कसं आहे, जोडधंदा करायला येतोय. आता तुम्हाला दाखवतो मी, गायांचा गोठा आहे माझा, खिल्लारचा मी वाढवला. एका गायपासून आता 10-12 गाय माझ्या गोठ्यात झाल्या ते. आणि मेंढी पालन आहे माझ्या, 1.5 लाखाच्या 2-2 लाखाच्या मेंढ्या येते ह्यात. हां, खोंड 1 लाखानं माझं वासरू विकते. 1 वर्षाचं वासरू 1 लाखाला विकतंय खिल्लार गायांचं. आता त्यासोबतच खिल्लार वळू एक घेतला आहे. घरच्या गायांचं ब्रीडिंग करून बाहेरच्या काय आलं तर त्यासाठी बी चांगलं आहे. आता देशी जर काय म्हणलं राहिलं असेल तर देशी गायच राहिली फक्त, बाकी सगळं हायब्रिड झाले. मग ह्या लहान मुलांच्या किंवा या म्हाताऱ्या माणसांना दूध म्हणा, तूप म्हणा, ही देशी गायच्या ह्याच्यातनं भेटते चांगलं. त्यासाठी मी देशी गायचा गोठा वाढवला.
आणि शेतीतनं बाकीचं काय बी म्हणजे सगळं करायला येतं, स्वतः मालक राहायला येते, त्यामुळे मी शेती निवडली. बरं आता हे पाण्याचा सोर्स तुम्हाला कमी असेल जादा असेल, जवळजवळ शेततळ लयच मोठं बांधलं हे. हो, 1.25 एकराचं शेततळ बांधलंय. बरं ह्या शेततळ्यातलं पाणी पुरतं हां, पुरतंय पाणी. म्हणजे तुम्ही जनावरांना वापरता का शेतीला बी कसं? जनावराला वापरतो आणि ड्रिपद्वारे शेतीला देतो. ऊस डाळिंब वगैरे पिकं घेतो शेतात. बरं आता हे जर्शा गायींसाठी किंवा खिलारांसाठी म्हणजे तुम्ही काय चारा कोणता वापरता? मक्काचा मुरघास वापरतोय, गिनीगोल घास आणि ऊस कंटिन्यू राहते. घास आणि ऊस रोजच्या तर वर याला पेंड वगैरे काय लागते कसं? पेंड वगैरे लागते. 50 पोती महिन्याला पेंड जाते. बरं आता हे साधारण तुम्ही शेती आणि हे शेतीपूरक जे आहेत तुमच्या शेळ्या आहेत, त्या जर्सी गाय आहेत, देशी गाय आहेत, हे प्लेटिंगसाठीचा बैल आहे, हे साधारण ह्याचं उत्पन्न जे आहे हे तुम्ही नोकरीपेक्षा पुढे जाताय का कसं? नोकरीपेक्षा निश्चितच पुढे जातोय, फक्त कष्ट करावं लागतं. तर कधी कधी असं वाटतं का आपण 15वी शिकलोय आणि रानात दारं कशी मोडायची? नाही, मी ह्याच्यात समाधान आहे. सर्व्हिसपेक्षा मला ही शेती योग्य वाटते. तुम्ही एक समाजात शिकलेल्यांना काय संदेश द्यायचा आहे खरं? स्वतः मालक बना. स्वतःला तुम्हाला काय करता येईल ते करा. दुसऱ्याचं बांधील राहून काय करता येणार नाही तुम्हाला, ही संदेश देईन. आणि प्रत्येकाने एकतरी खिल्लार गाय पाळली पाहिजे दारात. खिल्लार गाय कधीच तोट्यात नाही. साधारण हे खिलार गायचं काय फायदा वगैरे असतात का? काहीच तोटा काहीच नाही त्याचा. फायदा काय म्हणण्यापेक्षा तिचा तोटा काहीच नाही. तिचं शेण गोमूत्र फायद्यातच आहे, दूध फायद्यात आहे, तूप फायद्यात आहे, तोट्यात काहीच नाही तिचं. आणि मी तर म्हणेल समाधानासाठी म्हणून माणसाने एक खिल्लार गाय पाळावी. तुम्ही इकडं लाख रुपये मिळवलं तर काय समाधान नाही मिळणार, पण देशी गाय एक दारात पाळली तर त्याचं समाधान मिळेल. शेतीवर तुम्ही समाधान समाधान आहे. तुमचं नाव सांगा. सौ अर्चना बाजीराव सरजे, तुमचं माहेर? तांबवे, तांब्याचं कोणाच्या तिकडलं? बर्वे, बरवेंच्यातला. तुमचं शिक्षण किती झाले? HSC. 12वी झालाय. हां, मग आता 12वी शिकल्यानंतर तुम्हाला असं कुठेतरी नोकरदार नवरा मिळावा असं वाटलं नव्हतं का खरं? नाही वाटलं. मग तुम्ही शेतकरी नवरा पसंत केला. हां, बरं आता इथं आल्यानंतर खरं तुम्ही शिकलेले रानातलं काम हे करताना काय वाटतं खरं? नाही काय वाटत. मी काय करता तुम्ही रानात साधारण? रानात जास्त म्हणजे लय असे जात नाही, फक्त जरशांचं करते. म्हणजे आणलेलं वैरण वगैरे टाकायचे, हां, कुठे धारा काढायला येतात का तुम्हाला? मशीन असते धरण, मशीन येते लावा. आता हे पण येते ते. तुम्हाला मुलं किती? 2 मुलं 1 मुलगी. आता ते काय करते ते मुलं ही? शाळेत जाते, शिक्षण चालू आहे. मुलगी आहे 10वी 11वी जाणार आहे आता. एक मुलगा 10वीला गेला, एक 6वीला जाणार आहे. आता बऱ्याचशा शिकलेल्या मुली ज्या आहेत त्या ह्या शेतकरी नवरा नको म्हणते त्या मुलींना तुम्ही काय सांगताय खरं? त्या मुलीने तशी आवड निवड करायचीच नाही. म्हणजे शेतकरी जरी नवरा केला तरी आपण कष्ट केलं पाहिजे. शेतीत पण भरपूर फायदा मिळतो. हे नोकरदाराच्या पाठीमागं न लागता शेतकरी असेल तरी कष्ट करून त्या संसाराला. बरं असं कधी घरात तुमच्या खटका वगैरे कधी उडलं होतं का काय तुमचं? नाही. नाही ना? म्हणजे तुम्ही समाधानी आहे. हां, समाधानी. तुझं नाव? वैष्णवी बाजीराव सरजे. तू कितवीला आहे शाळेत? आता 11वीला. 10वीला किती पडली होती तुला? 84.40. कुठल्या शाळेत होतीस? कन्या प्रसार मास्टर्स. माशिरसला. मग आता तुझे उद्दिष्ट काय आहे खरं? मला खरं तर IPS ऑफिसर व्हायचे. IPS. हां. मग मला सांग, आता हे तुझे आईवडील शेतकरी, आजोबा शेतकरी, मग ह्या शेतामध्ये कधी कधी त्यांना तू काम करू लागते का खरं? हो. म्हणजे अभ्यासाच्या बरोबर काम करतेस. हो. मग तुला असं हे शेतकऱ्याची मुलगी म्हणून कमीपणा वाटतो का कधी तुला असा? कधीच नाही वाटत, कारण ती माझं सध्या शाळेसाठी पाठिंबा देते ती. आता तू धारा वगैरे काढायला शिकली, हो. म्हणजे ऑफिसर व्हायचं डोक्यात असताना सुद्धा तुझ्या काम करायची जी वृत्ती आहे ही एक समाजातल्या मुलींसाठी तू काय सांगशील खरं? त्यांनी खरं शाळा शिकायचं म्हणलं तर काम केलं पाहिजे, आई बाप्पाला कामात मदत केली पाहिजे. आणि आपल्या
जर परिस्थिती गरिबीची असेल तर त्याला त्या मुलीने सुद्धा साथ देणं गरजेचं आहे, असंच ना? तू निश्चित ऑफिसर होणार. तुझं नाव? श्रावण बाजीराव सरजी. तू कितीला आहे? 10वीला गेलो. आत्ता का? बरोबर. मग आता हे पुढं शिकणार आहे का हे वडिलांचा आजोबांचा व्यवसाय आहे, बैल गुरं ह्याच्यातच हे करणार आहे? शिकणार आहे. शिकणार आहे का? बरं, तू ह्या आईवडिलांना आजोबाला कामात मदत करू लागतो का? काय काय करतो तू? दारा काढू लागतो, वैरण टाकू लागतो, शेण काढू लागतो. बरं, ही ट्रॅक्टर ही ती आहे रानात काम वगैरे करतो का ट्रॅक्टरनं? नाही अजून करत. नाही का करत तो? शिकायचं आहे का? बरं, ही गुराच्या ह्याच्यात शेण काढताना हाताला लागल्यानंतर काय वाटत नाही का रे? नाही नाही. नाही. बर बर बर. मग तू आईवडिलांना कायम मदत करत असतो का? बरं, जी आता समाजामध्ये जी उंडगी पोरं फिरते ती का आईवडिलांनाही, त्यांना तू काय सांगतोय खरं? आई वडिलांना काम करा सांगेन, काम करू लागा, मदत करू लागा, शाळा शिका. शाळा शिका. बरं, तुझा अभ्यासाचं कसं असते टायमिंग? संध्याकाळी बसतो 7:30 ते 9:30. बरं बरं बरं. व्यायाम वगैरे करतो का नाही? नाही. नाही का? बरं बरं बरं, ठीक आहे. नाव काय तुझं? युवराज बाजीराव सरजे. कितवीला आहे तू आता? 5वीला 6वीला जाणार आहे आता. 5वीतनं 6वीला. कुठल्या शाळेत आहे तू? खुडूसला खुडूसला. म्हणजे ते इंग्लिश बोलला. विनायक ठवरे सरांच्या शाळेत आहे का तू? हा. बरं, आता मला सांग, तुझ्या घरी तर ही सगळी शेतकरी माणसं आहेत, आणि तू शिकून काय करणार आहे? शिकून काय करणार? IPS अधिकारी बनणार आहे. IPS अधिकारी. मग आता IPS अधिकाऱ्याला अभ्यासही करावा लागतो की? घरचं कामात बघत अभ्यास करायला. अभ्यास करायचा. पण आता हे तुझ्या बहीण जी आहे वैष्णवी, हा. तिला किती टक्के आहेत 10वीला? 85.40. मग आता तू काय करणार? आई वडिलांना कष्ट करून अभ्यासात हुशार होऊन IPS अधिकारी बनणार बनणार. का? किती मार्क पडाय तुला त्या वैष्णवीच्या पुढे जाणार का तू? हो. बरं बरं बरं, ठीक आहे. 90. 90 पर्यंत. हा. ठीक आहे, ओके.